सोलापूर महानगरपालिकेच्या 6 विषय समिती सभापतींच्या नव्या कार्यालयांचे उद्घाटन आज महापौर विनायक कोंडियाल आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। यावेळी नवनियुक्त सभापतींचा सत्कार करण्यात आला। तसेच नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि विकासभिमुख प्रशासनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले। उद्घाटन झालेल्या कार्यालयांमध्ये विजया चिप्पा, स्थापत्य समिती, सत्यजित वाघमाडे, विधी समिती, सुनील खटके, वैद्यकीय सहाय्यक व आरोग्य समिती, स्वाती बडगू, शहर सुधारणा समिती, राजशेखर पाटील, मंडई व उद्यान समिती आणि श्रद्धा पवार, कामगार व समाज कल्याण समिती यांच्या कार्यालयांचा समावेश होता। या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह अनेक नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी विषय समित्या या महापालिकेच्या प्रशासनाचा कणा असून शहराच्या विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले। नागरिकांना दर्जेदार सुविधा, विकास कामांना गती आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी सर्व समित्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या कार्यातून भारतीय जनता पक्षाचं ज्या पक्षाने जे काही आदेश देतील आणि या सोलापूर शहराच्या आपण ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि मतदारांना निवडून देत असताना आपण अनेक आश्वासन त्यांना दिलेलं आहे, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचं काम आपण अध्यक्ष म्हणून केलं जाईल। आणि मला असं वाटतं की ते दोघंही नवीन आहेत पण सुशिक्षित आहेत, त्यामुळे एक प्रकारचं चांगलं काम या महानगरपालिकेमध्ये ते करून दाखवतील। सोलापूर शहर महानगरपालिकेवर सध्याला भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि ती अबाधित राहण्याचं काम हे सगळे अध्यक्षांच्या हातात असते। चांगलं काम केलं तर या नागरिकांना व इतर नगरसेवकांनाही न्याय मिळण्याचं काम या कार्यालयातून केलं जाईल।